नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कुरळप पोलिसांची दमदार कामगिरी, 24 तासात जनावरे चोरणाऱ्या आरोपीस जेरबंद। कुरळप पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की निवास शंकर जाधव, कुरळप तालुका वाळवा यांच्या जनावरांच्या शेडमधून 2 जर्सी गायी चोरून नेल्याने त्यांनी कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर व विभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी त्यांच्या नेतृत्वात एक तपास पथक तयार करून गुन्हे तपास कामी रवाना केलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोल्हापूर बाजूकडे 2 गायी टेम्पोतून विक्रीसाठी जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली। त्या अनुषंगाने हायवे रोडला सापळा रचला। दुपारी 14:20 दरम्यान एलूर गावच्या हद्दीत यशवंत गार्डनच्या जवळ एक छोटा हत्ती टेम्पो MH50 N3027 ही गाडी संशयितरित्या जात असल्याचं दिसलं। त्यास थांबवून विचारणा केली असता गाडीतील असलेल्या 2 गायीबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने संशय आल्याने गुन्ह्यातील फिर्यादी यांना सदर ठिकाणी बोलावून घेऊन त्यांनी सदर दोन्ही गायी माझ्याच असल्याबाबत सांगितले। आरोपी ओंकार सुभाष कदम वय वर्ष 24 रेटरे बुद्रुक तालुका कराड या सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, सलमान मुलानी, अमोल माळी, राहुल पाटील, शुभम पाटील, राजेंद्र यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे, सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी। 26/6/2024 रोजी सायंकाळी 7 ते 27/6/2024 रोजी सकाळी पहाटे 6 वाजताच्या सुमारास त्यांच्या जनावरांच्या शेडमधून त्यांच्या 2 गायी, किंमत अंदाजे 2 गायींची 1,20,000 किमतीच्या गायी कोणीतरी अज्ञात इस्माने त्यांच्या संमतीशिवाय लवाडी चोरीच्या उद्देशाने चोरून नेल्या होत्या। त्याची कुरळप पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 122/24 कलम 380 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण सर यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही एक पोलीस पथक तयार केलं आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला। आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत एक माहिती मिळाली की वरील वर्णनाच्या 2 गायी आणि टेम्पो हा हायवे रोडने कोल्हापूर बाजूकडे विक्री करता जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली।